30 वर्षांवरील लोकांसाठी आरोग्यदायी राहण्यासाठी 10 महत्त्वाचे सल्ले. पहिला सल्ला, तहान लागली नसली तरीही नेहमी पाणी प्या. आजच्या काळातील बहुतेक मोठ्या आरोग्य समस्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात. त्यामुळे शक्य तितके जास्त आणि नियमित पाणी पिण्याची सवय लावा. दुसरा सल्ला, शरीर जास्तीत जास्त हलतडुलत ठेवा. चालणे, पोहणे, धावणे किंवा कोणताही खेळ कशाही माध्यमातून शरीराची हालचाल झालीच पाहिजे. हालचाल नसलेले शरीर आजारांना आमंत्रण देते. तिसरा सल्ला, अति खाणे टाळा. जितकी भूक आहे त्यापेक्षा थोडे कमीच खा. जास्त खाण्याची लालसा सोडा. स्वतःला उपाशी ठेवू नका, पण प्रमाणात खाणे अत्यंत गरजेचे आहे. प्रथिने आणि कार्बोदके यांचे संतुलित सेवन करा. अत्यावश्यक नसल्यास जड अन्न टाळा. चौथा सल्ला, जिथे शक्य असेल तिथे चालत जाण्याचा प्रयत्न करा. कुणाला भेटायला जायचे असेल, कामासाठी जायचे असेल तर लिफ्ट किंवा एस्केलेटरऐवजी जिने वापरा. यामुळे शरीराला मोठा फायदा होतो. पाचवा सल्ला, राग आणि चिंता पूर्णपणे सोडून द्या. चिंता म्हणजे चितेसारखी असते, ती माणसाला आतून जाळते. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. वादविवादात अडकू नका, हे सगळे आरोग्य बिघडवते आणि आत्म्याची शक्ती कमी करते. सकारात्मक लोकांशी बोला, त्यांचे ऐका, त्यातून चांगले शिकायला मिळते. सहावा सल्ला, पैशांना फार महत्त्व देणे सोडा. आजूबाजूच्या लोकांशी मन मोकळेपणाने वागा, हसा, बोला. पैसा माणसासाठी आहे, माणूस पैशासाठी नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. सातवा सल्ला, स्वतःबद्दल कोणताही पश्चाताप करू नका. जे मिळाले नाही त्यासाठी किंवा जे मिळू शकत नाही त्यासाठी दुःखी होऊ नका. त्या गोष्टी विसरून पुढे जा. नम्रता ठेवा, अहंकार टाळा. प्रेमाने वागल्याने लोक जवळ येतात. गर्व फार काळ टिकत नाही. आठवा सल्ला, जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर ते आयुष्याचा शेवट नसून एका सुंदर आयुष्याची सुरुवात आहे, हे समजा. नववा सल्ला, प्रवास करा, आनंद घ्या. स्वतःपेक्षा लहान लोकांशीही प्रेमाने व आपुलकीने वागा. कोणावरही टोमणे मारू नका. चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. 10वा सल्ला, भूतकाळातील तुम्ही कितीही मोठ्या पदावर असाल तर वर्तमानात ते विसरून सर्वांशी मिळून मिसळून राहा. स्वस्थ राहा, व्यस्त राहा आणि नेहमी आनंदी राहा. तुमचे जीवन मंगलमय होवो. याच शुभेच्छांसह आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.